आपलं सर्वांचं SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये सहर्ष स्वागत आहे। ही आहे SST एड्युपेडिया आणि मी सहाय्यक प्राध्यापक संजय यशवंत परटोले। आज आपल्याला विषय जो आहे तो म्हणजे MA इकॉनॉमिक्स मध्ये पार्ट 1 मध्ये सेम 2 मध्ये असलेला जो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, बदललेल्या सुधारित अभ्यासक्रमानुसार इंडस्ट्रियल रिलेशन्स इन इंडिया, भारतातील औद्योगिक ज्याचे संबंध आहेत, या संबंध विषयाचा जो काही संपूर्ण अभ्यास आहे, हा अभ्यास या विषयाअंतर्गत आपण करतो। याच विषयाअंतर्गत असलेला एक घटक अत्यंत महत्त्वाचा जो आहे तो म्हणजेच कामगार संघटनेचे प्रकार। आणि या कामगार संघटनेच्या प्रकाराअंतर्गत आपण या ठिकाणी पाहतो कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा ज्याला आपण कंत्राटी म्हणतो मराठीमध्ये, कंत्राटी श्रमिक किंवा कंत्राटी कामगार, असा हा कामगार संघटनेचा प्रकार आजच्या या भागामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, आपण पाहतो की कंत्राटी कामगार नेमकं कशाला म्हटलं पाहिजे, कशाला कंत्राटी कामगार म्हटलं जातं। तर बघा, श्रम बाजारामध्ये जर आपण विचार केला तर श्रम बाजारातील कामगारांपेक्षा कंत्राटी कामगार हा कामगारांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो आहे, हा या ठिकाणी आज आपल्या समोर उपस्थित राहिलेला आहे। आणि अशा कामगारांना दिलं जाणारं जे काही वेतन आहे, या वेतनाचा प्रश्न सुद्धा आज या श्रम बाजारामध्ये उपस्थित झालेला आपल्याला दिसून येतो। तर अशाच कंत्राटी कामगारांविषयी, कंत्राटी कामगारांची नेमणूक, कंत्राटी कामगाराची व्याख्या, वैशिष्ट्ये, या सर्व घटकांचा, मुद्द्यांचा अभ्यास जो आहे, हा अभ्यास आपण इथे करत आहोत। तर कंत्राटी कामगारांमध्ये आपण जर या ठिकाणी व्याख्या जर पाहिली किंवा या ठिकाणी शब्दशः अर्थ जर आपण या ठिकाणी पाहिला, तर एखादा कामगार जो आहे, हा कामगार कंत्राटी कामगार म्हणून एखाद्या ठेकेदाराकडून, ठेकेदार म्हणजे कोण, तर जो कॉन्ट्रॅक्ट घेत असतो, आणि अशा एखाद्या ठेकेदाराकडून किंवा स्थापित करारानुसार नेमला जातो। आणि तसंच त्याच्या कामाचे जे काही स्वरूप आहे, वेतन असेल इत्यादी, एखाद्या ठेकेदाराकडून, एखाद्या कॉन्ट्रॅक्टर ज्याला आपण म्हणतो, जो एखाद्या कामाचा कॉन्ट्रॅक्ट घेतो, एखाद्या कामाचा त्या ठिकाणी ठेका घेतो, अशा ठेकेदाराकडून त्या कामगाराची नेमणूक त्या ठिकाणी, अपॉइंटमेंट ज्याला आपण म्हणतो, ती अपॉइंटमेंट त्या ठिकाणी केली जाते, नियुक्ती त्या ठिकाणी केली जाते। आणि अशा कामगाराला मग आपण म्हणतो की कंत्राटी कामगार। जो कामगार काही विशिष्ट कालावधीसाठी, कालावधीपुरता किंवा एखाद्या विशिष्ट हेतू, एखाद्या विशिष्ट काम एखाद्या विशिष्ट काळामध्ये करून घेण्यासाठी किंवा करण्यासाठी त्या ठिकाणी जो कामगार त्या ठिकाणी काम करत असतो, त्याला आपण कंत्राटी कामगार म्हणतो। तर हा झाला शब्दशः त्या ठिकाणी अर्थ। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहावं लागतं की भारतामध्ये कंत्राटी कामगार कायदा जो आहे, हा 1970, हा कायदा कंत्राटी कामगारांशी संबंधित असून, या कायद्यानुसार जर आपण पाहिलं तर कंत्राटी कामगारांचं वेतन, त्यांच्या कामाचे तास, तसंच कंत्राटी कामगारांचा जो काही ज्याला आपण लायसन्स म्हणतो किंवा त्याला आपण परवाना म्हणू शकतो, हा परवाना हे या कायद्यानुसार या ठिकाणी निश्चित केले जातात। आणि कंत्राटी कामगार नेमत असताना यामध्ये आपण पुन्हा पाहतो की त्यामध्ये कंत्राटी कामगार नेमण्याची जी काही प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, की या ठिकाणी कामगारची नेमणूक जी आहे ती कशी करायची, कामगारांची नियुक्ती त्या ठिकाणी कशी करायची,
या संबंधित काही प्रोसेस आहे, काही प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं असतं. पण त्यापूर्वी एक अत्यंत महत्वाची जी यामध्ये बाब आहे ती म्हणजेच कंत्राटी कामगार जो आहे हा कोणत्या कंडिशनमध्ये, कोणत्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी नेमता येत नाही. बघा, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. तर चला लगेचच जाणून घेऊयात आपण की कोणत्या परिस्थितीमध्ये कंत्राटी कामगार या ठिकाणी नेमता येत नाही. बघा, पहिलं आहे त्यामध्ये की कंत्राटी कामगार जो आहे ज्या वेळेला काम हे 12 महिने असते, 12 महिने म्हणजे काय, वर्षभर जर एखादं काम चालणारं असेल आणि ते काम किंवा त्या कामाचं स्वरूप जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर ते जर दैनंदिन स्वरूपाचं असेल, डेली बेसिसवरती जर आपल्याला ते काम पूर्ण करावं लागत असेल तर अशा परिस्थितीमध्ये कंत्राटी कामगार नेमता येत नाही. दुसरं, जेव्हा काम हे कामगारांसाठी पुरेसे असेल आणि ते संपूर्ण कामगारांसाठी पूर्ण वेळ ते काम केलं जात असेल तर अशा परिस्थितीत सुद्धा कंत्राटी कामगार त्या ठिकाणी नेमता येत नाही. मग ही झाली कंत्राटी कामगार नेमता न येण्याची क्रिया किंवा त्या ठिकाणी आपण त्याला कंडिशन म्हणू शकतो. आता आपल्याला जाणून घ्यायचं या ठिकाणी कंत्राटी कामगार नेमण्याची प्रक्रिया कशी आहे. सर्वात महत्वाची जी पहिली बाब आहे ती म्हणजे चौकशी. बघा, चौकशीमध्ये असं आहे की यामध्ये कंत्राटी ज्या व्यक्तीला हा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो, ठेका दिला जातो, त्या व्यक्तीची सगळ्यात अगोदर चौकशी केली जाते. चौकशी का केली जाते तर अगोदरच्या कामाची, त्याने केलेले जे काही काम असेल त्या कामाची त्या ठिकाणी शहानिशा केली जाते, इन्क्वायरी केली जाते, सगळा डेटा त्या ठिकाणी पाहिला जातो आणि मग त्या ठिकाणी काय केले जाते, त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी ठेका दिला जातो किंवा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी दिला जातो. हे झालं पहिलं. नंबर 2 मध्ये आपण पाहतो की कामाची संधी उपलब्ध करून देणे. बघा, कामाची संधी जी आहे ती उपलब्ध करून देणे फार गरजेचं असतं. तिसरं, कामाच्या बाबतीमध्ये, वेतनाच्या बाबतीमध्ये आणि इतर बाबी संदर्भात त्या ठिकाणी बोलणी करणं हे फार महत्वाचं आहे. चौथं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी देणं. अशा सर्व प्रक्रियांमधून कंत्राटी कामगार जो आहे हा कंत्राटी कामगार त्या ठिकाणी नेमला जात असतो. अपॉइंटमेंट त्या ठिकाणी कामगारची केली जात असते. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे की इथपर्यंत आपण पाहिलं की कंत्राटी कामगारला कामावरती ठेवलं जातं किंवा त्याची नेमणूक केली जाते, व्याख्या आपण पाहिली. परंतु आता आपल्याला महत्वाचं काय ते कंत्राटी कामगारांना उपलब्ध असलेल्या सोयी सवलती किंवा फॅसिलिटीज कुठल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे उपहारगृहे, दुसरं म्हणजे आरामगृहे, विश्रांती, रेस्ट रूम त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. उपहारगृह त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. पिण्याचं स्वच्छ पाणी त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे, उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. प्राथमिक आरोग्य सुविधा, फर्स्ट एड त्या ठिकाणी सर्व्हिसेस जी आहे ही सर्व्हिसेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. म्हणजे या 4 सोयी सवलती ज्या आहेत त्या कंत्राटी कामगारांना उपलब्ध असलेल्या सोयी सवलती आहेत आणि यांची नितांत गरज जी आहे या ठिकाणी भासत असते आणि या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे वेतनासंदर्भात, सॅलरी. वेतन जे आहे, एक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पडला असेल की वेतन जे आहे, वेतन या ठिकाणी कसं दिलं जातं. तर बघा, डिपेंड ऑन वर्क, कामाच्या स्वरूपावरती हे अवलंबून आहे. काम हे कुठल्या प्रकारचं आहे, किती आहे यावरती डिपेंड आहे की त्या कामगाराला वेतन किती मिळेल, वेतन किती दिलं जावं हे त्यावरती डिपेंड आहे. त्यानंतर आपण पाहत आहोत की कंत्राटी वेतनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत.
कंत्राटी वेतनाची वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहत असताना अत्यंत महत्त्वाची जी बाब आहे ती म्हणजे कंत्राटी वेतनामध्ये सर्वात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य या ठिकाणी आहे आणि पहिलं वैशिष्ट्य ते म्हणजे कंत्राटावर अवलंबून. बघा, डिपेंड ऑन कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट हे कुठल्या प्रकारचं आहे, कंत्राट हा कशा प्रकारचा आहे, यावरती वेतन जे आहे ते डिपेंड असतं. कारण बघा, कंत्राटी कामगारांचं जे वेतन आहे हे कंत्राटी कामगारांचा जो काय ठेकेदार आहे, कॉन्ट्रॅक्ट घेणारा जो काय व्यक्ती आहे, कंपनीचा मालक आहे, यात जो काही करार झालेला असतो. बघा, कॉन्ट्रॅक्टर आणि कंपनीचा मालक हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण या दोन व्यक्तींमध्ये जो काही करार झालेला आहे त्या कराराअंतर्गत त्या ठिकाणी वेतन जे आहे ते वेतन कामगारांना दिलं जातं. आणि त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं, आता हे झालं वेतनाचं. आपण काय पाहतो, कंत्राटी वेतनाची वैशिष्ट्ये. मग जसा कॉन्ट्रॅक्ट असेल, जसा मालक आणि कॉन्ट्रॅक्टर मध्ये जो काही करार झालेला असेल त्या करारानुसार ॲज पर कॉन्ट्रॅक्ट, ॲज पर त्या ठिकाणी जो काही ॲग्रीमेंट झालेला आहे त्यानुसार त्याला त्या ठिकाणी वेतन दिलं जातं. हे झालं पहिलं. दुसरं म्हणजे काय, तर या ठिकाणी कामाचं स्वरूप आणि वेळ यावरती अवलंबून आहे. कामाचं तास जर त्या ठिकाणी कमी असतील तर त्या ठिकाणी दिलं जाणारे जे काही वेतन आहे ते सुद्धा साहजिकच त्या ठिकाणी कमी दिलं जाईल. कामाची वेळ, कामाचं स्वरूप कसं आहे, हार्डवर्क आहे की त्या ठिकाणी साधं काम आहे. बघा, साधं काम आहे किंवा त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं किंवा एकदम कठीण काम असेल तर त्यासाठी त्या ठिकाणी जास्त वेतन दिलं जातं. म्हणजे डिपेंड ऑन वर्क. कामाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे या स्वरूपानुसार त्या ठिकाणी वेतन जे आहे ते वेतन त्या ठिकाणी डिसाईड केलं जातं. त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे अनिश्चितता. बघा, कंत्राटी कामगारांचं जे महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच कायम पूर्ण वेळ कामगारांच्या वेतनाच्या तुलनेने अनिश्चित असतं. बघा, तुम्ही पाहिलं असेल की जे कायमस्वरूपी कामगार आहेत, ज्यांना आपण परमानंट वर्कर म्हणतो, अशा परमानंट वर्करना त्या ठिकाणी दिलं जाणारं वेतन जे आहे ते वेतन जास्त असतं. त्या मानाने, त्या तुलनेने जर आपण विचार केला तर कॉन्ट्रॅक्टर किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करणारे जे काही कामगार आहेत हे कामगारांना दिलं जाणारं वेतन जे आहे ते कमी असतं. अशा अनेक काही सरकारी क्षेत्रात सुद्धा अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी दिलेले तुम्ही पाहिले असतील. बघा, पोस्ट सेवेमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, MSEB मध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, रेल्वेत सुद्धा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. मग अशी कितीतरी सार्वजनिक आणि सरकारी किंवा खासगी क्षेत्रामध्ये अशा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने या ठिकाणी कामगारांची नेमणूक जी आहे ती नेमणूक त्या ठिकाणी केली जाते, हे तुम्ही पाहिलं असेल. मग अशा कामगारांना दिला जाणारे जे काय वेतन आहे त्या वेतनामध्ये काय असते, अनिश्चितता असते. हे झालं तिसरं वैशिष्ट्य. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे कायमस्वरूपी कामगारांच्या वेतनापेक्षा वेतन जे आहे ते खूप कमी असतं. पाचवं आहे काम नाही तर वेतन नाही. समजा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने एखादं काम हे 4 दिवसांच्या मुदतीवरती घेतलेलं असेल आणि ते काम त्याला ते 4 दिवसामध्ये फिनिश करायचं आहे, संपवायचं आहे, पूर्ण करायचं. परंतु त्याने ते काम जर 4 दिवसांमध्ये किंवा ते काम त्याचे काम 4 दिवसामध्ये संपले तर 5व्या दिवशी दिलं जाणारं जे काही कामगारांना वेतन आहे ते दिलं जात नाही. कारण काम नाही तर काय आहे, वेतन नाही. हे काय, कंत्राटी कामगाराचं वैशिष्ट्य. कारण बघा, या ठिकाणी आपण पाहतो की कंत्राटी कामगारांना काम ज्या वेळेला असेल त्याच वेळेस वेतन त्यांना प्राप्त होते. आणि त्यानंतर आपण या उलट आपण पाहतो की त्यांच्यासाठी काही काम जर शिल्लक नसेल तर कोणतेही वेतन त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही किंवा त्या ठिकाणी त्यांना दिलं जात नाही. थोडक्यात नो वर्क
नो मनी किंवा नो सॅलरी असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. काम नाही तर वेतन नाही, हे कंत्राटी वेतनाचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 6वं जे आहे ते म्हणजे ठेकेदाराची मध्यस्थी. ठेकेदार म्हणजे कोण, तर जो कॉन्ट्रॅक्ट घेणार आहे, काम पूर्ण करून देणारा व्यक्ती, असा व्यक्ती कोण आहे, ठेकेदार. जो कामाचा ठेका घेणार आहे किंवा कामाचा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी घेणार आहे, असा व्यक्ती ठेकेदार. मग अशा ठेकेदाराची मध्यस्थी बघा, कंत्राटी कामगारांना आपण या ठिकाणी पाहतो की या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की कंत्राटी कामगार जे आहेत, या कामगारांना काम मिळवून देणे आणि केलेल्या कामाचं वेतन या ठिकाणी प्राप्त जर केलं तर त्यांना ठेकेदाराकडून कंत्राटी कामगारांना त्या ठिकाणी कामाच्या स्वरूपानुसार वेतन त्या ठिकाणी मिळते. आणि मग अशा प्रकारचं काम ज्या वेळेला एखादा कॉन्ट्रॅक्टर कामगारासाठी उपलब्ध करून देतो, अशा परिस्थितीमध्ये तो ठेकेदार जो असतो तो मध्यस्थी केल्यामुळे त्याची जी काही दलाली आहे, कमिशन आहे, तो कमिशन त्या ठिकाणी घेत असतो. बघा, म्हणजे ते काय वैशिष्ट्य आहे. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भाववाढी सामोरे जाण्यासाठी अपूर्ण. बघा, आता आपण पाहतो की सतत या ठिकाणी भाववाढ जी आहे ती भाववाढ याच्याने होत आहे आणि कंत्राटी कामगारांना प्राप्त होणारं जे काय वेतन आहे ते वेतन अत्यंत कमी असल्या कारणाने या वेतनाचा जो काय उपयोग आहे, हा उपयोग करून भाववाढीच्या वृद्धीचा जो काय दर आहे, हा दर कंत्राटी कामगारांच्या वेतनाच्या वृद्धीच्या दरापेक्षा जास्त असल्यामुळे कंत्राटी कामगारांचं वेतन जे आहे, हे वेतन जी काही वाढती भाववाढ आहे, वाढती जी काही महागाई आहे, या महागाई सामोरं जाण्यासाठी अशा कामगारांचं जे काही वेतन आहे ते वेतन अत्यंत कमी आहे. तर अशा प्रकारे आज आपण आजच्या भागामध्ये कंत्राटी कामगार कशाला म्हटलं पाहिजे, वैशिष्ट्य कुठली, कंत्राटी कामगारांना दिलं जाणारं वेतन नेमकं कुठलं, किती प्रमाणात दिलं जातं, वैशिष्ट्य कुठली, अशा सर्व घटकांचा जो काही विचार आहे, सर्व मुद्द्यांचा जो काही विचार आहे, हा मुद्द्यांचा विचार आज या ठिकाणी आपण केलेला आहे. धन्यवाद.